लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं स्पेरिकल मिरर्स काय असतात, त्याच्यामध्ये कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर दोन टाईपचे मिरर पाहिले होते. ठीक आहे. मग बघितलं होतं पोल म्हणजे काय, पोल मिरर सरफेसचा सेंटर म्हणजे पोल. मग रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ द स्फिअर ऑफ विच मिरर इज द पार्ट, सेंटर ऑफ कर्वेचर, मग फोकस. आता आपल्याला बघायचं आहे रूल्स टू ड्रॉ रे डायग्राम. ठीक आहे, 3 रूल असतात रे डायग्राम ड्रॉ करण्यासाठी. ठीक आहे. आता ते रूल्स कोणते कोणते, ते रूल्स कुठले ते आपण बघणार आहेत. सगळ्यात पहिला रूल येतं इथपर्यंत पूर्ण येत आहे. तू बात करे या. सगळ्यात पहिला रूल काय म्हणतो बघा. सपोज दिस इज अ कॉन्केव्ह मिरर. हा आहे आपला फेवरेट कॉन्केव्ह मिरर ना. म्हणजे हे बघा मॅडमांनी काय केलं असं, बरोबर आहे. आणि मी ड्रॉ करणार आहे आता इथं इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर. याला आपण कालप्रेमाने म्हणत होतो सेंटर ऑफ कर्वेचर, सॉरी लाईनला म्हणत होतो आपण पोल. आता रूल काय म्हणतो आपला, इफ द इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल फोकस. जर इन्सिडेंट रे प्रिन्सिपल फोकसला पॅरलल आहे, प्रिन्सिपल फोकसला पॅरलल आहे, जर इन्सिडेंट रे प्रिन्सिपल फोकसला पॅरलल, प्रिन्सिपल एक्सिसला पॅरलल आहे, देन रिफ्लेक्टेड रे विल पास थ्रू प्रिन्सिपल फोकस. काय प्रॉब्लेम होते म्हणजे इथपर्यंत येतंय ना हे. इफ द इन्सिडेंट रे, पहिला रूल काय, इफ इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल फोकस, देन reflected ray will pass through principal focus. काय होतं यार, इथं प्रिन्सिपल फोकस नाही आहे, सॉरी माफ करा. इथं आहे आपला इफ इन्सिडेंट रे इज पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. काय या बोर्डची प्रॅक्टिस नाही अजून, थोडं जरा मला लाईट पण नाही आमच्याकडे बरोबर. जर इन्सिडेंट रे पॅरलल असेल कोणाला, मला का तुम्हाला, नाही सर, प्रिन्सिपल एक्सिसला, तर रिफ्लेक्टेड रे कसा पास होईल, प्रिन्सिपल फोकस मधून. फर्स्ट रूल आहे. ठीक आहे, रूल नंबर 1. रूल नंबर 2 काय बघा, रूल नंबर 2 असाच रूल आहे, फक्त थोडा उलटा करायचा आहे. याला काय करायचं आहे बघा. जर सपोज एक मिरर घेऊन आलो मी, हा आपला आहे कॉन्केव्ह मिरर, टिंग 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 टिंग. हा आहे पोल, हा आहे सेंटर ऑफ कर्वेचर. रूल असा म्हणतो की जर इन्सिडेंट रे फोकस मधून पास होतोय, तुम्ही एक लेझर लाईट घेऊन आले, लेझर लाईट आणला आणि लेझर लाईट चमकवत आहे, आणि लेझर लाईटची रे ती फोकस मधून जर जाते, इफ द इन्सिडेंट रे, मी लिहित जातो, इफ इन्सिडेंट रे pass through center of curvature, sorry, pass through the focus, principal focus. जर इन्सिडेंट रे फोकस मधून पास होतोय तर रिफ्लेक्टेड रे जो राहील ना, रिफ्लेक्टेड रे, देन रिफ्लेक्टेड रे विल बी पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. रिफ्लेक्टेड रे प्रिन्सिपल एक्सिसला काय राहील सर, पॅरलल. पहिला रूल काय होता, पॅरलल आहे तर फोकस मधून जाईल. सेकंड काय म्हणतो, फोकस मधून जातोय तर रे काय राहील, पॅरलल. हा रिफ्लेक्टेड रे, हा इन्सिडेंट रे, आणि हा आहे आपला रिफ्लेक्टेड रे. थर्ड रूल बघू आपण. थर्ड रूल बघा, हे रूलची गरज काय सांगू का तुम्हाला, सच्चाई सांगून देतो तुम्हाला मी. आपल्याला ना इमेज फॉर्मेशन शिकायचं आहे, इमेज फॉर्मेशन, आणि त्यासाठी आपल्याला रूल लागतात की ना 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 मेरे जीने में अंदाज तेरा सर आंखों पर है. जर सपोज इन्सिडेंट रे, थर्ड रूल समजतंय का, नवीन आहे थोडं या बोर्डवर. पॅरलल फोकस, फोकस पॅरलल. थर्ड रूल काय म्हणतो, सर जर इन्सिडेंट रे चुकून पण सेंटर ऑफ कर्वेचर मधून जातोय तर रिफ्लेक्टेड रे कुठून जाईल, बुकमध्ये लिहिलेले विल फॉलो द सेम पाथ, ट्रेस द सेम पाथ. जर इन्सिडेंट रे सेंटर ऑफ कर्वेचर मधून जातोय तर रिफ्लेक्टेड रे तसाच रिटर्न चालला जाईल.
ठीक आहे. इकडं काय, इफ इन्सिडेंट रे passes through to the center of curvature of the mirror, एवढं काही लिहित नाही मी, then reflected ray traces same path. बापरे बाप, काय खतरनाक आहे रायटिंग आली बाबा. इफ इन्सिडेंट रे सेंटर ऑफ कर्वेचर मधून जातोय, रिफ्लेक्टेड रे तसाच चालला जाईल रिटर्न. आता आज एका मुलाने रिझन विचारलं, सर याचं रिझन काय आहे. बघा रिझन काय सांगू का मी, या मिरर मध्ये ना नॉर्मल कसा ड्रॉ करतो माहिती आहे आपण, नॉर्मल ड्रॉ करतो आपण अलॉंग थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर. या पॉइंटवर जर मला नॉर्मल ड्रॉ करायचा आहे तर मी सेंटर ऑफ कर्वेचर मधून ड्रॉ करेल. या पॉइंटला ड्रॉ करायचा आहे तर मी त्याला सेंटर ऑफ कर्वेचर मधून घेऊन जाईल. बरोबर आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जर नॉर्मल ह्या मिरर मध्ये आपण काय बोलायचो बघा, समजलं तर ठीक आहे, सोडून द्या. हा नॉर्मल आहे, नॉर्मल आणि इन्सिडेंट रे अलॉंग द नॉर्मल येतोय, म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स जर 0 होतोय तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण किती राहील, 0. असाच रिटर्न चालला जाईल सर. तेच आहे स्पेरिकल मिरर मध्ये नॉर्मल सेंटर ऑफ कर्वेचर मधून ड्रॉ करतो आपण स्ट्रेट लाईन. मग काय झालं रे, आता हा जर नॉर्मल आहे तर इथून इन्सिडेंट रे कितीचा अँगल बनवतोय, अलॉंग द नॉर्मल आहे, नॉर्मल सोबतच जातोय म्हणजे अँगल 0 आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण काय राहील, 0. आता हे 3 रूल आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, कारण की आपल्याला बनवायचंय इमेज. आपण बघणार आहे आता इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर. त्याच्या अगोदर समजा तुम्ही मला सांगताय सर हे रूल तर तुम्ही समजवले, आम्ही हे लर्न करा, खूप इम्पॉर्टंट आहे. हे 3 रूल लर्न करा. तुम्ही म्हणणार सर आम्हाला कॉन्केव्हवर समजले, कॉन्व्हेक्सवर एकदा दाखवा. तर कॉन्व्हेक्सवर पण दाखवतो. हा कॉन्व्हेक्स मिरर आहे आपला, आउटर सरफेस इज रिफ्लेक्टिंग. ठीक आहे, बक्षे तू जो प्यार से मुझको, हा प्रिन्सिपल एक्सिस, हा आहे पोल, आणि इकडं सेंटर ऑफ कर्वेचर नाही घ्यायचा, इकडं घ्यायचा सेंटर ऑफ कर्वेचर. आता बघा जर इन्सिडेंट रे पॅरेलल, पहिला रूल काय म्हणतो, पॅरेलल आहे इन्सिडेंट रे, आहे का प्रिन्सिपल फोकसला, हो सर पॅरेलल. तर रिफ्लेक्टेड रे असा जातोय. तुम्ही मला सांगणार सर तुम्ही तर खूप छानपणा करत होते, तुम्ही सांगत होते इन्सिडेंट रे पॅरेलल आहे तर फोकस मध्ये जाईल, इथून तर जात नाहीये, इथून तर जात नाहीये. तर मी तुम्हाला सांगेल एक काम करा, या लाईनला एक्सटेंड करा आणि चेक करा कोणत्या पॉइंट वरून येते ती. अजून एक लाईन घ्या, काही प्रॉब्लेम नाही. हा इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड रे. इथून पाहणाऱ्याला काय वाटेल माहिती, ही लाईन कुठून येते, तर ही लाईन इथून येते. म्हणजे ह्या जे पण रेस पॅरेलल आहेत प्रिन्सिपल एक्सिसला, हे कुठं मीट होत आहेत, बॅक साईडला फोकसवर मीट होत आहेत सर. म्हणजे रूल आपला बरोबर आहे, रूल इज करेक्ट. इफ इन्सिडेंट रेज आर parallel to the principal axis, reflected ray will pass through the principal focus. First rule. Second rule काय होता आपला सेकंड रूल होता फोकस अँड, किती मिनिट झाले सर, 8 मिनिट ना, बस 2 मिनिटमध्ये होऊन जाईल. आता आपलं मेमरी कार्ड बी बनणार नाही. पोल इकडं आहे, फोकस इकडं आहे, सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे, सपोज मी एक रे घेतो. सेकंड रूल काय होता, फोकस पॅरेलल, कट करून द्या. जर इन्सिडेंट रे अलॉंग द फोकस आहे, इफ इन्सिडेंट रे पासेस थ्रू द फोकस, देन रिफ्लेक्टेड रे विल बी पॅरेलल टू प्रिन्सिपल. आता इथे पॅरेलल दिसत नाही, एक सेकंड. हा रिफ्लेक्टेड रे काय राहील, पॅरेलल होऊन जाईल फोकसला. असा आला आणि असा चालला गेला. ठीक आहे, एक रे अजून घ्या. हा रे घेतला पॅरेलल, असा गेला, परत चेक करा कुठून जातोय, हा बी फोकस कुठून जातोय. सॉरी कन्फ्यूज राहिलो मामा. इन्सिडेंट रे असा जातोय, फोकस मधून जर पास होत असेल ही लाईन, तर रिफ्लेक्टेड रे जो राहील ना तुमचा, तो काय होऊन जाईल, पॅरेलल होऊन जाईल टू द प्रिन्सिपल एक्सिस. हा पण रूल आपला करेक्ट आहे. आणि थर्ड रूल आहे आपला लास्टवाला. काय रे लास्टवाला रूल, मैं समझा तो तुम. लास्ट वाला रूल असा म्हणतो आपल्याला की जर इन्सिडेंट रे सेंटर ऑफ कर्वेचर मधून जातोय, आता या मिररचा मला इमानदारीत सांगा, सेंटर ऑफ कर्वेचर तर इथे आहे ना, हा सेंटर ऑफ कर्वेचर, हा पोल. जर इन्सिडेंट रे
अलॉंग द सेंटर ऑफ कर्वेचर येतोय आणि ही लाईन सेंटर ऑफ कर्वेचर मधून जर पास होत असेल तर रिफ्लेक्टेड रे तसाच रिटर्न चालला जायचं. तिघं रूल कॉन्केव्ह साठी पण आहेत आणि कॉन्व्हेक्स साठी पण आहेत. कॉन्केव्हला समजायला थोडं इझी आहे, कॉन्व्हेक्सला आपल्याला रेस काय करावं लागतं, एक्सटेंड करावे लागतात. समजलं इतकं? ठीक आहे. आता हे बघा, नेक्स्ट टॉपिक जो आहे ना आपला तो आहे इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह मिरर अँड कॉन्व्हेक्स मिरर. तो एक सेपरेट टॉपिक आहे, तो मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करतो. ठीक आहे. थँक्यू.